श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्टार्टअप इंडियामध्ये महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांकाबद्दल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्या वतीनं राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या 4थ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाविन्यता परिसंस्थेस चालना देणारे, स्टार्टअप्सची क्षमता वृद्धी करणारे अग्रगण्य राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र राज्य स्टार्टअप्समध्ये प्रथम क्रमांकावर असले तरी अजूनही स्टार्टअप्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. जागतिक बाजारपेठेबरोबरच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचे आव्हान नवीन स्टार्टअपसाठी मोठे आहे. त्यातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेत राज्य सरकार, इन्क्युबेटर, एंजल गुंतवणूकदार, शाळा आणि महाविद्यालय यांचा समावेश आहे. या स्टार्टअप्सच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना व्यापक यश मिळत आहे. स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या 25 कृती मुद्द्यांवर महाराष्ट्र शासन संस्थात्मक समर्थन, नाविन्यता आणि उद्योजकता, बाजारपेठेत प्रवेश, इन्क्युबेशन आणि मेंटरशिप सपोर्ट, फंडिंग सपोर्ट, एनेबलर्सची क्षमता बांधणी, शाश्वत भविष्यासाठी रोडमॅप यांचा समावेश होता. याबरोबरच महाराष्ट्र राज्य सरकारनं स्टार्टअप इकोसिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या. राज्य सरकारनं स्टार्टअपसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्ज, भांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे. राज्य सरकारनं स्टार्टअप्सना प्रशिक्षणासोबतच व्यवसाय योजना तयार करणं, बाजारपेठेचा अभ्यास करणं, वित्तीय व्यवस्थापन करणं यावरही प्रशिक्षण दिलं जात आहे. यावर अधिक चर्चा करताना उद्योजकतेला प्राधान्य देणाऱ्या अर्थसंकेत मासिकाचे संपादक अमित बागवे म्हणाले, देशात एकूण 87,491 स्टार्टअप आहेत. त्याच्यातले जवळपास 18% म्हणजे जवळपास 16,145 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे, अभिमानाची गोष्ट म्हणजे, भारतात 111 युनिकॉर्न आहेत. त्यातले 40 युनिकॉर्न हे महाराष्ट्रात आहेत आणि त्यातून 1,25,441 लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. या व्यतिरिक्त इनडायरेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी जे म्हणतो त्या तर लाखोने आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. ह्यातून आपल्याला असं दिसून येते की महाराष्ट्र हा देशामध्ये स्टार्टअप हब बनत चाललेला आहे. स्टार्टअप इंडिया काय आहे तर स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा उद्देश नवउद्योजकांना प्रेरणा देणे, त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी हातभार लावणे, उद्योजकतेसाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक परिसंस्था तयार करणे हे. ॲग्रिकल्चर किंवा कृषी आपण जे म्हणतो, शेती जे म्हणतो, त्याच्यात सुद्धा महाराष्ट्राने चांगल्या प्रकारे नाव कमवलेले, चांगल्या प्रकारे स्टार्टअप्स देशाला दिलेले आहेत. जर आपण बघितलं एकूण जे स्टार्टअप्स यशस्वी झालेले आहेत देशभरामध्ये, त्यातला 23% म्हणजे जवळपास 1/4 हिस्सा जो आहे तो महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे हे स्टार्टअप हब नक्कीच आपलं तयार झालेलं आहे. DPIITने स्टार्टअपना मान्यता दिली आहे. तर 56 क्षेत्र सांगितलेली आहेत. त्यापैकी 15% पेक्षा जास्त स्टार्टअप्स कृषी, आरोग्य सेवा, जीवन विज्ञान, ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, नेटवर्किंग, कॉम्प्युटर विजन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. म्हणजे फक्त एकच किंवा दोनच क्षेत्रामध्ये नाही आहे. जिथे जिथे देशाला गरज आहे किंवा नवीन तंत्रज्ञान जे येत आहे किंवा आरोग्य आहे किंवा शेती, अशा सगळ्या क्षेत्रांमध्येच महाराष्ट्राने चांगल्या प्रकारे स्टार्टअप देशाला दिलेले आहेत. तसंच नीती आयोगाकडून नॅशनल इनोव्हेशन इंडेक्सचा 4थ्या रँकचा पुरस्कार राज्याला मिळालेला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप्स परिसंस्था म्हणजे ज्याच्यामध्ये राज्य सरकार आहे, इन्क्युबेटर्स आहेत, एंजल इन्व्हेस्टर्स आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, ह्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो इकोसिस्टम, तो ह्या सगळ्यांचा मिळून इकोसिस्टम बनलेला आहे. आणि राज्य शासनामार्फत एक चांगला व्यापक त्याच्यासाठी एक प्रयत्न केला जातोय. राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी आपल्याला हा बहुमान मिळालेला आहे. तसंच आपण ज्या वेळेला म्हणतो की महिला उद्योजकता आणि महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर ह्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये महिलांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. देशभरात जवळपास 43,000हून अधिक स्टार्टअप आहेत जे महिलांनी सुरू केलेत, की तिथे महिला मुख्य आहेत. आणि त्यातले जवळपास 10,000हून अधिक स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पुन्हा एकदा आपण बघितलं तर 25% महिला स्टार्टअप जे आहेत
किंवा ज्या महिला प्रमुख आहेत असे स्टार्टअप्स महाराष्ट्रामध्ये आहेत. सो अशा प्रकारे महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत पुढाकार घेतो आणि महाराष्ट्राने देशाला अशा प्रकारे एक चांगली दिशा दाखवलेली आहे. वर्ष 2022च्या आवृत्तीमध्ये 7 व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला, ज्यामध्ये 25 कृती मुद्दे होते जे स्टार्टअप आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नाविन्यता, उद्योजकता, बाजारपेठेत प्रवेश, इन्क्युबेशन आणि मेंटरशिप सपोर्ट, फंडिंग सपोर्ट, शाश्वत भविष्यासाठी रोडमॅप यांचा समावेश होता. तो अशा वेगवेगळ्या विषयांवरती एक कृतीचे मुद्दे आपल्याला दिले होते आणि त्याच्यात महाराष्ट्राने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. जसा मगाशी एक विषय होता की इन्क्युबेशन असेल किंवा फंडिंग असेल, त्याला पैसा जो लागतो व्यवसायाला, तर तो वेगवेगळ्या मार्गातून आपण आज उभा करतो. एंजल इन्व्हेस्टर आहेत, व्हेंचर कॅपिटल आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारख्या शेअर मार्केटमध्ये स्टार्टअप लिस्ट करतायत, त्यांच्या माध्यमातून पैसे उभे करतायत. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून उद्योजक पैसे उभे करतायत. सो महाराष्ट्र स्टार्टअप वीक आहे, स्टार्टअप पोर्टल आहे, महिला इन्क्युबेशन स्टेटस आहेत. या प्रमुख उपक्रमांमुळे महाराष्ट्राने ही टॉप जे परफॉर्मन्सचा क्रमांक पटकावलेला आहे त्याला हे कारण आहे. राज्य सरकार स्टार्टअप्सना प्रशिक्षणासोबत व्यवसाय योजना तयार करणे, बाजारपेठेचा अभ्यास करणे, वित्तीय व्यवस्थापन करणे ह्याच्यासाठी प्रशिक्षण सुद्धा देत आहे. सो त्याचा सुद्धा कुठेतरी स्टार्टअपना फायदा होतो, त्याचाच परिणाम आपल्याला ह्या रँकिंगमध्ये दिसून येतोय. सो महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की नेहमीच देशाला विविध पैलूंनी मार्गदर्शन करत आलेलं आहे. स्वातंत्र्यापूर्वी असो किंवा स्वातंत्र्यानंतर असो, वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राने नेहमीच देशाला मार्ग दाखवलेला आहे आणि आता मला वाटतं टॉपवर राहून की नेहमीच चांगला परफॉर्मन्स दाखवून महाराष्ट्र हा देशाला स्टार्टअपचा एक नवा मार्ग दाखवत आहे आणि आपल्या सर्वांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. श्रोते हो, स्टार्टअप अर्थव्यवस्था उभी राहण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक वातावरण पोषक लागतं. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे. सामाजिक वातावरणात इतर राज्यांच्या तुलनेत मोकळेपणा आहे आणि इथे नवीन विचारांना सहज स्वीकारलं जातं. आर्थिक दृष्टीनं विकसित बाजारपेठ आहे. शिवाय मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र भरात आहे. हे वातावरण स्टार्टअप्स इकोसिस्टीम निर्माण करण्यासाठी अत्यंत पोषक ठरत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रगण्य राहिला आहे. अशा वेळेस भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा टक्का वाढता राहण्याची सुद्धा यातून ग्वाही मिळते आहे. तरुण आणि समृद्ध भारतासाठी स्टार्टअप्समध्ये मिळणारे यश महत्त्वाचे आहे. वाढत्या आकांक्षांना खतपाणी घातले तर त्यातून नवीन कल्पनांना धुमारे फुटतात आणि त्यातून उद्याच्या मोठ्या उद्योगांची पायाभरणी होत असते. आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबत आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन दर्शना जोगदनकर.